नमस्कार सर्व इंजिनियरचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बघा एक्झाम डेट आलेली आहे. तुम्ही सर्वांनी नोटीस बघितली असेल. आता काय करायचं आपल्याला स्टडी आपल्याला झालेला आहे. किती झालाय तुमचा स्टडी? 100% झालेला आहे का नाही? तर स्टडी किती होत असतो आपला? 100%. हा जो रेड ब्लॉक दिसतोय तो 100%चा आहे. तेवढं आपल्याला करायची गरज नाहीये. तो ग्रीन सिग्नल आहे आपला रिव्हिजन किंवा याला आपण स्टडी म्हणू शकतो. किती असली पाहिजे आपली? जास्त नाही, कमीत कमी 85%च्या वरती आपली असायला पाहिजे. आणि तेवढंच आपल्याला काय करायचं आहे? रिव्हिजन करायची आहे. आणि याच रिव्हिजन वरून केल्यानंतर आपल्याला टेस्टसाठी कॉन्फिडन्स येणार आणि फुल टेस्ट आपल्याला इथे द्यायची आहे. फुल टेस्टमध्ये काही करेक्शन असलं, काही जमलं नाही, आपल्याला पुन्हा रिवाईज करायचं, पुन्हा फुल टेस्ट द्यायची. एखादा टॉपिक रिपिटेटिव्ह आहे, रिव्हिजन नोट्समध्ये प्रॉपर होत नाहीये, तर मग त्याचा थोडासा 2-3 तास सेपरेट काढून स्टडी करून पुन्हा त्याला फुल रिव्हिजन करायची, पुन्हा टेस्ट द्यायचा. ही सायकल तुम्हाला चालवायची आहे, तरच तुम्ही सक्सेसफुली तुमची रेस जी आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, इथं तुम्ही जर पुस्तकं वाचत बसणार तर बाकीचे समोर निघून जाणार. इथे तुम्हाला स्मार्ट वर्क करायचं आहे. मग त्यासाठी सपोर्टिव्ह म्हणून हे एक्झामची डेट आली आहे. सपोर्टिव्ह म्हणून मी माझ्या हँड रिटन नोट्स तुम्हाला इथे देणार आहे. हँड रिटन नोट्स हे तुम्हाला इथे मी काय करणार आहे, शेअर करणार आहे. तर हँड रिटन नोट्स कशा मिळतील, याचा फायदा काय? तर ह्या 5 एक्झाम तुमच्या समोर आहेत. ह्या एक्झाम मी क्रॅक केलेल्या स्वतः. त्या नोट्सवरूनच अशी काही नोट्स मॉडिफाय केलेले नाहीये, कारण वेगवेगळ्या एक्झामवरून ते कलेक्ट करून त्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स मी घेतलेले आहेत. महाडिस्कॉम तुम्हाला माहिती आहे, डिस्कॉम एई आणि जेई ज्या विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत, एई आणि जेई आपल्या नोट्स जर फॉलो केल्या असतील त्यांना तुम्ही विचारू शकता. तुमचे फ्रेंड सर्कल असतील किंवा आपले काही स्टुडंट असतील, त्यांना विचारा हे जे नोट्स व्हिडिओ मी शेअर केला होता हँड रिटनचा, त्याचा फायदा झाला की नाही झाला. त्यांनी जर म्हटलं नाही झाला तर परचेस करू नका, आणि जर झाला तर नक्कीच परचेस करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे तुमच्या इतिहासात जे झालंय ते विसरून जा. पास्ट कॅन बी चेंज. जे झाल्याशी झालं, तुमचं सिलेक्शन झालं नाही झालं, तुम्हाला मार्क्स कमी होते, हे होते ते होते, तुमची घरीची परिस्थिती चांगली नाही, जे झालं ते झालं. पण फ्युचर तुमच्या हातात आहे आणि तेच मी तुम्हाला हेल्प करण्यासाठी माझे नोट्स तुम्हाला शेअर करतोय. चांगले करा. आपल्याला प्री आणि मेन्स असं काही आहे का आपल्या एक्झाममध्ये? नाही. आपल्याला करंट अफेअर पण करायचं नाही, जनरल नॉलेजही करायचं नाही. सिंपल आपल्याला महाट्रान्सको जे आहे ते जवळपास 1,00,000 रुपये महिना इथं तुम्हाला सुरुवातीपासून मिळणार आहे. तर कोण देणार आहे एवढा पगार? सो लक्षात घ्या, फोकस करा. इथं तुम्हाला डायव्हर्ट व्हायचं काम नाहीये. फोकस राहा. एवढं सिलेबस मी तुम्हाला रिव्हिजन नोट्स देतो. चांगल्यापैकी रिवाईज करा आणि त्यानंतर टेस्ट द्या, पुन्हा रिवाईज करा. हाच पॅटर्न फॉलो करा. जास्त डिस्टर्बन्स, जास्त व्हिडिओ पाहून वेगवेगळे प्रकारचे स्वतःला डिस्ट्रॅक्ट करू नका. ओके. सो 40 व्हिडिओ जे आहेत ते फ्री तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, ज्यामध्ये डिटेल तुम्ही बूस्टर क्लासेस असो किंवा आपले सर्व हे काय प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलच्या गेले तर तुम्हाला व्हिडिओ अवेलेबल आहेत. ज्यांना डिटेल व्हिडिओ बघायचे आहेत त्यांनी. आता ज्यांना रिवाईज करायचं आहे किंवा फक्त ज्यांचा स्टडी झालेला आहे त्यांच्यासाठी म्हणून मी ह्या माझ्या हँड रिटन, माझ्या स्वतःचे हँड रिटन नोट्स आहेत. हे काही दुसरीकडून मी कुठून घेतले तुम्हाला शेअर करतो असं काही नाही. सो मी काय केलं आहे, किती सब्जेक्ट कव्हर केला आहे? एक सब्जेक्ट पॉवर सिस्टम एक पहिल्या व्हिडिओमध्ये आहे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिकल मशीन आहे, तिसऱ्या व्हिडिओमध्ये 2 सब्जेक्ट आहेत, मेजरमेंट आणि कंट्रोल सिस्टम, आणि चौथा जो व्हिडिओ आहे यामध्ये तुमचा 5, 6, 7 म्हणजे 3 सब्जेक्ट आहेत, ॲनालॉग, डिजिटल आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. टोटल 7 सब्जेक्ट. किती सब्जेक्ट झाले तर 7 सब्जेक्ट. टायमिंग जर बघितलं तुम्ही तर एका तासावर कुठलाच व्हिडिओ नाही, म्हणजे कमीत कमी जास्तीत जास्त पकडा 1 तास पकडा एका व्हिडिओला. किती? 1 तास. असे 4 तासात तुमची 7 सब्जेक्ट जे आहेत ते रिवाईज होणार आहेत. 4 अवर्समध्ये 7 सब्जेक्ट रिव्हिजन होणार आहे. मग हे 4 अवर काय पहिल्यांदा लागतील तुम्हाला, पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा वाचणार तेव्हा तुम्हाला 3.5 म्हणजे 3.5 घंटे लागतील. नंतर तुम्हाला 3 तास लागतील, नंतर 2 तास लागतील. तर जेवढं तुम्ही रिव्हिजन जितक्या वेळा कराल तेवढं तुम्ही काय कराल, पॉईंट स्किप कराल, म्हणून व्हिडिओ लवकर लवकर तुमचं रिव्हिजन होईल. तर हे जास्तीत जास्त सांगतो तुम्हाला 2 तासाच्या आतमध्ये तुमचं रिव्हिजन होईल. तुम्ही टेस्ट द्यायला पण रेडी राहाल. तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचं थोडं थोडं माहिती असेल. मग कसे भेटतील हे हँड रिटन नोट्स? त्यासाठी तुम्हाला आपल्या एम डी स्टडी स्पेस टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि त्यावरती मला मेसेज करा. एक डेमो म्हणून तुम्हाला सांगतोय, जर फॉर एक्झाम्पल तुम्ही पॉवर सिस्टमची नोट्स घेतली तर कसं असणाऱ्या व्हिडिओमध्ये, जसं हा टॉपिक आहे कन्स्ट्रक्शन ऑफ केबल, यामध्ये काय लिहिलं आहे मी, केबलच्या वेगवेगळ्या लेअर दाखवल्या तुम्हाला, त्याचं वेगळं काय इथं फंक्शन दाखवलं आहे. तुम्ही पुस्तकात जर बघाल तर तुम्हाला कमीत कमी 1 ते 1.5 पान वाचावं लागेल. इथं सर्व व्हिज्युअलाइज होतंय तुम्हाला. इथे CILBAS म्हणजे सिलेबस असं मी काय केलं, एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवलंय, कारण विचारतात आपल्या लेअर्स विचारतात एक्झाममध्ये, विचारू शकता फर्स्ट लेअर कुठली, सेकंड लेअर, आउटर लेअर कुठली, इनर लेअर कुठली. तर या पॅटर्नने तुम्ही लक्षात ठेवू शकता. असे मी आपल्या नोट्समध्ये भरपूर पॉईंट्स असतील. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल मशीनचा जर तुम्ही घेतला तर इथे ट्रान्सफॉर्मर आहे, इंडक्शन मोटर आहे, याला पॅरलली, याला काय केलंय, पॅरलली तुम्ही कम्पेअर करू शकता. इक्विव्हॅलेंट सर्किट असो की याचे कॅरेक्टरिस्टिक्स असो, आयडियल ट्रान्सफॉर्मरच्या काय गोष्टी आहे, कारण दोघी ही काय, ट्रान्सफॉर्मरचं स्टॅटिक डिव्हाइस आहे आणि इंडक्शन मोटर काय रोटेटिंग डिव्हाइस आहे. यामध्ये डीसी मशीन आणि सिंक्रोनस मशीन सुद्धा कव्हर केलेला आहे व्हिडिओमध्ये, पण एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवतोय की आपल्या नोट्समध्ये
कशा प्रकारे असणार आहेत आणि हे सगळे एक्झाम ओरिएंटेड पॉईंट्स आहेत. ॲनालॉग, डिजिटल आणि ॲनालॉग, त्यानंतर डिजिटल आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक. एकाच शीटमध्ये तिघांना मी पॅरलल याचं काय केलेलं आहे, पॅरलल ॲनालॉगची सुरुवात झाली, त्यानंतर डिजिटलमध्ये कसा त्याचा यूज आहे आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये एका शीटमध्ये म्हणजे एका तासात तुम्हाला हे सर्व गोष्टी शिकायला मिळणार आहेत. इथं तुम्हाला दिसू शकते फॉर एक्झाम्पल बीजेटीवर हे डायग्राम तुम्ही बघू शकता. कुठला एरिया इमिटरचा जास्त असतो का कलेक्टरचा एरिया जास्त असतो, डोपिंग कशामध्ये जास्त असते, सर्व मी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. NPN ॲक्टिव्ह मोड कशा असते, ॲम्प्लिफायरमध्ये ॲक्ट ॲज अ ॲम्प्लिफायर कशा ॲक्टिव्ह मोडमध्ये आणि सॅच्युरेशन मोडमध्ये ऑन स्विच. फॉर एक्झाम्पल असं मी सांगतोय तुम्हाला, असं या नोट्समध्ये सर्व असणार आहे. ज्यांना पाहिजे ते MD स्टडी स्पेस आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलवरती मला मेसेज करा. मेजरमेंटमध्ये बघा सर्व माझ्या हँड रिटन नोट्स आहेत. याचा तुम्हाला माहिती आहे डिस्कॉममध्ये डायरेक्ट स्टेटमेंट विचारली होती, हे तुमच्या समोर आहे. महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. जर रेजिस्टिव्ह सर्किट आहे तर तुमचा 5-0 असतो. 5-0 म्हणजे कॉस फॅक्टर काय झाला, cos phi 1 झाला, म्हणजे रेजिस्टिव्हसाठी युनिटी पॉवर फॅक्टर आहे. अशा सर्व गोष्टी आपल्या नोट्समध्ये असणार आहेत. आता तुमच्यावर डिपेंड करते की तुम्ही किती चांगलं या व्हिडिओला बघणार आणि त्यानंतर सॉल्व्ह करणार. तर काय सांगितलं मी स्ट्रॅटेजी, स्टडी तर तुम्ही केलेलाच आहे, कारण आता तुमचा सध्या वेळ आहे रिव्हिजनची. रिव्हिजन प्लस तुम्हाला फुल टेस्ट द्यायची आहे. टेस्ट म्हणजे तर टाइमपास टेस्ट सब्जेक्ट वाईज द्यायच्या नाही आहे सध्या. रिव्हिजन, फुल रिव्हिजनसाठी मी माझी नोट्स दिली आहे तुम्हाला, रिवाईज करा. त्यानंतर फुल टेस्ट तुम्ही कुठल्याही चॅनलच्या सॉल्व्ह करू शकता, तिथं सॉल्व्ह करा. यामध्ये काही डाऊट आला पुन्हा रिवाईज करायचं. आणि एखादा सब्जेक्ट, आता एखादा सब्जेक्ट तुम्हाला जमतच नाही आहे, ओके, तुमचा स्कोअर कमी येत आहे आणि सब्जेक्ट पण जमत नाही, त्यावेळेस तुम्ही या सब्जेक्टला 2-3 तास सेपरेट टाइम द्यायचा. यस. आणि पुन्हा मग टोटल फुल रिव्हिजन मारायची आणि टेस्ट द्यायची. टेस्टचा टायमिंग तुम्ही ठरवून घ्या. सकाळी तुम्ही, माझं म्हणणं आहे, जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हा मॉर्निंगच्या टाईमला करा. कुठल्या मॉर्निंग टाईमला तुम्ही रिव्हिजन करा आणि मग दुपारी टेस्ट द्या आणि संध्याकाळी संध्याकाळी न्यूमेरिकल प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. ओके. टेस्ट द्यायचा, ॲनालिसिस करायचा, नाही तर फक्त टेस्ट देऊ राहिले आणि चालले असे पुढे, असं चालणार नाही आहे. इथं स्मार्ट वर्क करायचं आहे, रेस आहे, कॉम्पिटिशन भरपूर आहे, जास्त टाइमपास करायची गरज नाही आहे. टेस्ट द्यायचा, ॲनालिसिस करायचं, रिव्हिजन करायचं, पुन्हा टेस्ट द्यायचं. 100% आपल्याला मार्क्स घ्यायचे नाही आहेत. 100%च्या नादी लागायचं नाही. सेम पॅटर्न तुम्हाला नॉन टेक्निकलमध्ये पण सांगतो मी. सर क्लर्क लेवलचं करायचं की PO लेवलचं करायचं, काय करायचं, लक्षात घ्या. PO लेवलचे क्वेश्चन जे येतील ते 4-5 येतील किंवा 10 क्वेश्चन येतील. या PO लेवलच्या प्रिपरेशनसाठी तुम्ही क्लर्क लेवलचे जे सिंपल आहेत ते मिस नका करू. पझल खूप हार्ड येणार आहेत आणि पझलची प्रिपरेशन किती केली तरी टाईमवर फसवू शकतात. तर आपण क्लरिकल लेवलचं करायचं, PO लेवलचं ट्राय करायचं, प्रिपरेशन सध्या आहे तर. आणि तिथं जर आपल्याला जमायला लागले तरच एक्झाममध्ये अटेम्प्ट करा, नाही सुरुवातीपासून PO लेवलचा अभ्यास तुम्ही करू नका. बँकेत तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं नाही आहे. क्लरिकल लेवलचे पण चांगले चांगले नॉन टेक्निकलचे क्वेश्चन असतात, एवढं लक्षात घ्या. सो ऑल द व्हेरी बेस्ट. आणि टेलिग्राम चॅनलवरती मला तुम्ही पर्सनली मेसेज करा, त्यावरती डिटेल आहे की तुम्ही ते शॉर्ट नोट्स कशा परचेस करू शकता. ओके. थँक्यू सो मच. आणि काही असल्यास तुम्ही कमेंट करू शकता आपल्या व्हिडिओ चॅनलवरती. थँक्यू सो मच.